ओतूर अहिनवेवाडी येथील 2 दिवसापूर्वी पूर्ण झालेल्या 2 किलोमीटर डांबरी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत। पाहुयात नेमका काय प्रकार आहे, हा आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांच्या सोबत। या सर्व प्रकाराबाबत ठेकेदाराशी फोन करून संपर्क केला असता काही वेळातच ठेकेदार त्या ठिकाणी हजर होऊन माझ्याकडून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, 2 दिवसात हे संपूर्ण डांबर काढून पुन्हा नवीन रस्ता बनवून देण्याचे कबूल केले व निकृष्ट कामाबद्दल ग्रामस्थांची माफी देखील मागितली। सुनील वसंत आई ग्रामपंचायत सदस्य। आज आपण सारणी वस्तीवरील मंत्री गडकच्या रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्यावरती आपण आहोत। रस्त्याचं काम चालू होण्याची तारीख होती 3/6/2021 आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी होता 23/12/2022। तर साधारण 23/6/2021 ला काम चालू होण्याची तारीख होती आणि 23/12/2022 ला संपणार होतं। तर एकत्र काम केलं त्यावेळेला सर्व ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ते त्या संबंधित ठेकेदारांनी विश्वासात घेतलं नाही। काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी चुकीचं काम चालू आहे असं ठेकेदाराला निदर्शनास आणून दिलं, त्याही वेळेला ठेकेदारांनी ग्रामस्थांना उडवाउडवी उत्तरं दिली। त्यानंतर एखादी माणूस पोटात घालतो, दुसरी चूक पोटात घालतो, परंतु वारंवार झालेल्या चुका किती पोटात घालायच्या। खरं तर तसं पाहिलं तर आईवाडी ग्रामपंचायत आणि असलेली सारणी ही अति दुर्गम भागात आहे। या ठिकाणी पावसाचं जास्त आहे, त्या पावसाच्या प्रमाणानुसार हा रस्ता बांधला पाहिजे। कुठं त्या ठिकाणी साईड भिंती किंवा मुळी टाकली पाहिजे, याचं सगळं सर्वेक्षण करूनच या रस्त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार केलं गेलेलं आहे। त्यानंतर काम करताना या कामाचं प्लॅन एस्टिमेट हे ग्रामस्थांना पाहायला मिळालं पाहिजे, हे ग्रामपंचायतला मिळालं पाहिजे। आठ वेळा ठेकेदार असतील, ह्या काम संदर्भात असणारे तालुक्याचे काही अधिकारी असतील, जिल्हास्तरीय काही अधिकारी असतील, सर्वांना ग्रामस्थांनी असेल, आम्ही ग्रामपंचायतीने प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून संपर्क करून आम्ही त्या गोष्टीची मागणी केली। आज देऊ उद्या देऊ असं करत करत आता 23/12 ला काम पूर्ण व्हायला पाहिजे, त्याच दिवशी शेवटचं कार्पेट टाकले। काम पूर्ण झालेलं नाही। काम पूर्ण म्हणजे जे प्लॅन एस्टिमेटमध्ये दिलंय त्याप्रमाणे ते काम पूर्ण व्हायला पाहिजे, याचा अर्थ कामाचा कालावधी आपला पूर्ण संपलेला आहे। मग हे जर आज आता आम्ही कार्पेट चालू केलं त्यावेळेला ग्रामस्थ 2-3 वेळा काम रोखण्याचा प्रयत्न केला। कारण असं ज्या वेळेला कार्पेट टाकतोय त्याच्या खालची माती ही पूर्णपणे झटकून काढली गेली पाहिजे। दाखवायपुरती माती झटकली, परंतु जे काम जेवढ्या अंतराचं आहे त्या ठिकाणची माती ही पूर्ण झटकायला पाहिजे, ती झटकली नाही। आता वस्तुस्थिती अशी आहे की लहान 5 वर्षाचं बाळ जरी आणलं तरी ते सहज कार्पेट वरती उघडते आणि ते खाली आता माती सून येते। तर हे 100% काम निकृष्ट दर्जाचं झाले। माझं ठेकेदाराला असणाऱ्या संबंधित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जे कोणी अधिकारी असतील जबाबदार आणि या तालुक्याचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील, यांना ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं मला कळकळीची विनंती आहे, हा एकदा झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर निधी मिळणार नाही। तुम्ही स्वतः सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हा रस्ता आम्हाला पुन्हा व्यवस्थित करून देण्यात यावा। जर या रस्त्याबाबत 2 दिवसामध्ये कोणी दखल घेतली नाही, ग्रामस्थांचं समाधान झालं नाही, तर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सगळे मिळून आम्हाला आंदोलन करता आलं, उपोषण करता आलं किंवा अजून त्याच्या पुढे काही गोष्टी करता आल्या तर मी सगळ्यांच्या वतीनं हे सांगी ज्या गोष्टी आम्हाला करता येतील त्या गोष्टी मी करणार आहे। पुन्हा एकदा विनंती करतो ठेकेदारा अधिकाऱ्याला या गोष्टीचं उपसरपंच ग्रामपंचायत अहिनवेवाडी, आज या सारणीच्या रस्त्याला 2 दिवस झाले काम झालेलं आहे। नवीनच इतकं निकृष्ट दर्जाचं हे काम झालेलं आहे की ह्याच हाताने कार्पेट वरती निघतंय। बेलेकर कॉन्ट्रॅक्टर यांनी का ते व्यवस्थित काम केलं नाही, तर त्यांनी पूर्णपणे जेवढा झालेला रस्ता पूर्ण निघतो त्यांनी परत काम पूर्ण करून द्यावं, हीच मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी सुप्रिया प्रवीण डुंबरे, ग्रामपंचायत अहिनवेवाडी
इथे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि हा ऐनेवाडी ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत असलेल्या सारणी ह्या वाडीवरचा हा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये तयार झालेला रस्ता आहे। तर ह्या रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री सडक योजनेतून पडलेला आहे आणि ह्या सडक योजनेचं काम हे DB बेलेकर यांनी घेतलेलं। त्यामध्ये आता ह्याच्यावर हे डांबरीकरणाचे सुरू झालेलं आहे। रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। त्यामध्ये हाताने जरी आपण हे कार्पेट हे करत असलो तर ते हाताने निघते। अशा प्रकारचं कुठं काम असतं का? जर तुम्ही एवढा निधीचं काम घेताय तर ते कॉन्ट्रॅक्टदारनी योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। हे काम चालू असताना आता कालच मी इथं कामापाशी होते तर ते कडेने ती साईडपट्टी तयार करायचं काम चालू होतं। तर त्यांनी त्या खाली डांबर वगैरे टाकल्यानंतर या डांबराच्या आधी खाली पूर्ण माती तशीच आहे, ती व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून काहीच घेतलेलं नाही। त्यामुळे ते त्याच्यावर असलेलं डांबर ते खाली चिटकत नाही आणि त्याच्यावर त्यांनी रोलर फिरवणं अपेक्षित होता। तर तिथं त्यांची हायवा गाडी होती, ती हायवा गाडी त्याच्यावरनं त्यांनी फिरवली आणि त्याचं विचारणा त्यांचे वर्कर तिथं होते, त्यांना विचारणा केल्या असतं तर ते म्हटले आमचा नाईलाज आहे। मग जर तुम्हाला काम करताना तुमचा नाईलाज असतो तर ह्या रस्त्याचं एवढं मोठं पेमेंट घेताना तुमचा नाईलाज नाही आहे का? कारण हे काही कोणत्याही स्थानिक किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींच्या खिशातले पैसे नाही आहे। हे सर्वसामान्य लोकांच्या GST किंवा टॅक्स वगैरे जाऊन ते केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे येतात। हा सर्वसामान्य लोकांचा हक्क आहे विचारणं की आमच्या पैशाचं काम आम्हाला व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे। आणि आमच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टदारला फोन केले किंवा इथं प्रत्यक्षदर्शनी हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टदारला त्यांनी विचारणा केली की हे काम असं का होतंय, तर त्यावेळी ते उडीचे उत्तरं देत आहे। मग हे काम व्यवस्थित करून देणं बेलेकर कॉन्ट्रॅक्टदारांनी करून देणं आम्हाला अपेक्षित आहे। नमस्कार, मी ऐनेवाडी ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष अशोक डुंबरे। सारणी फाटा ते सारणी 1.900 म्हणजे 2 किलोमीटर रस्त्याचे काम चालू आहे। कार्पेट पडून 2 दिवस झाले आहे आणि काम संपूर्ण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। तरी हे काम आम्हाला कोणालाही मान्य नाही। हे काम लोकप्रतिनिधी ह्या नात्याने येऊन इथं या कामाची चौकशी करून मगच ह्या कामाचं पुढचं काम चालू करावा। हे काम आम्हाला कोणालाही मान्य नाही आहे। निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, हे आम्हाला कोणालाही मान्य नाही। ऐनेवाडी फाटा ते सारणी या रस्त्याचं जे 2 किलोमीटरचं साधारणतः काम जे चालू आहे ते बेल्लेकर साहेब यांना दिलेलं आहे। तर हे काम चालू असताना आत्तापर्यंत ग्रामस्थांनी आमच्या शंका कुशंका त्यांच्यापर्यंत मांडल्या, कुठं फीडबॅक टाकायचे, कुठं साईड गार्ड बसवायचे किंवा तुम्ही नाही रस्ता व्यवस्थित केलेला, ह्या संदर्भात आम्ही जर कॉन्ट्रॅक्टरला बोलायला गेलो तर त्यांची आर्ज भाषा राहते, आम्ही आमचं विकून देऊ का, किंवा त्याच्याही पलीकडच्या काही भाषा असतील त्या कामगारांना शिवीगाळ करणं किंवा त्यांच्याविषयी काही बोलणं। आता कालचा विषय आम्ही 2 वेळा त्यांना परवा सांगितलं, साहेब हे इथं माती हाताने झटकून द्या व्यवस्थित, त्यांनी 3 वेळा सांगणंही ते काही केलं नाही। त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हे ही टणटणी, तुम्ही रोड साईड पट्टे काढताना ही टणटणी सुद्धा तशीच आहे, कुठंच तोडलेली आहे, आठवडी भयानक परिस्थिती आहे। त्याच्यानंतर 2 ठिकाणी मोरे फुटली वरती, जे मध्ये किंवा वरती आउटलेट असतो घरांकडे जायला, ते सुद्धा त्यांनी तसंच ठेवलेलं आहे। पुन्हा परत जिथं कार्पेट टाकायचं राहिले काही ठिकाणी ना, त्यांनी तर त्या रस्ता आता अशी परिस्थिती झाली का जिथं मोरे आहेत, जिथं त्यांनी वरती कठडे बांधायला लावत होते, मोरी झाली खाली, कठडे खाली झाले आणि डांबरी ते रस्त्यावरती आलाय। म्हणजे एवढा भयानक परिस्थिती आज, एवढं इंजर झोन आहे आणि ते कॉर्नरच्या ठिकाणी आम्ही विचार केले असं त्यांनी सांगितलं मी खिशाचे घालून ते काम करू का, कुठून आणायचे आम्ही साईड गाईडला पैसे, एस्टिमेटमध्ये तसं नाही आहे आणि ऑलरेडी एस्टिमेट आहे ते आम्हाला पहिलं भेटलं। ग्रामस्थांनी आम्ही 2-4 एस्टिमेट मागितलं, त्यांनी काय आम्हाला दिलं नाही। ते असेच आररावचे उत्तरं देतात, जुन्नरला जा त्यांच्याकडून आणा, तुम्हाला कुठं भेटेल तिकडून आणा, कुठं जायचं। आज परिस्थिती अशी आहे, ह्या रस्त्यावरती रात्री 10, 11, 12 शाळेची मुलं म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा कधी रहदारी चालू असते। आज परिस्थिती अशी, त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते असं करतात टाळाटाळ। त्याच्यानंतर तिथं आम्ही वरती समाजमध्ये काम चालू आहे, वरती मंदिराच्या तिथं पावसाळ्यामध्ये त्यांनी त्यांच्या गाड्या वाहनं वगैरे लावली, अक्षरशः तिथं खड्डे केले। आम्ही ग्रामस्थांनी तिथं 20,000 रुपये घालून पदरच्या पैसा मुरुम टाकला। त्यांना त्यावेळेस विचारणा केली, ते म्हणतात मी कुठून देऊ, तुम्ही करून घ्या ते काम। आता मी त्यांना वाहू देत नव्हतो, नाईलाज असा झाला का आम्हाला त्यांनी उत्तर अशी दिली, नाही तुम्ही जर करून दिलं तर मी काम बंद करणार आहे। म्हणजे ही कुठली भाषा झाली का, ते फुकट करणार आहेत का कामं? अशाने आम्हाला ग्रामस्थांना वेगळं पाऊल उचलायला लावू नका। आज आम्ही जे काही मगाशी आपले ग्रामपंचायतचे सदस्य स्वप्नील भाऊ ऐनवे, तसं आमच्या मॅडम सुप्रियाताई डुंबरे
किंवा आमचे सरपंच असतील यांनी जे काही सांगितलं अशा प्रकारे आम्ही ग्रामस्थ आता सगळ्या पद्धतीने आम्ही काढून गेलो असून आता लास्ट भूमिका राहील, एक तर आम्ही उपोषण करू किंवा त्याच्याही पलीकडचं जर काही पाऊल उचलता आलं तर आम्ही सगळे ग्राम हे 100% उचलणार आहे.